योजना बनवण्यापेक्षा कमी योजनावर पण इम्प्लिमेंट झाल्या. कारण मेंटेनन्स हा एक प्रत्येक खेळातला महत्त्वाचा भाग. तुम्ही व्यायाम तो कोणत्याही प्रकारचा असो तो तुम्ही केलाच पाहिजे. व्यसनापासून दूर राहणे. नमस्कार, माझं नाव विक्रांत चंद्रमणी जाधव. आज छत्रपती पुरस्कार विजेते किशोर सर यांच्यासोबत आज आपण बसलेलो आहोत, त्यांची मुलाखत घेत आहोत. आज जाणून घेऊया त्यांची अवॉर्डपर्यंतची पूर्ण जर्नी, त्यांना अवॉर्ड कसा मिळाला, त्यांनी काय स्ट्रगल केलं, त्यांचा एक्सपिरियन्स आपण समजून घेऊया. तर पहिला सुरुवात करूया, त्यांची ओळख एकदा आपण प्रेक्षक वर्गाला करून घेऊया. सर, तुमची एक छोटीशी ओळख प्रेक्षक वर्गाला करून द्या. माझं नाव किशोर देवीदास पंत पोफळी. माझं मूळ गाव रोहिणी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. खेडेगाव होतं. परंतु माझ्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे की तिथे 11 स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते आणि ते सैनिक जे वडीलधारी कंपनी होती त्यांचं पहिलं एम होतं की आपल्या गावाचा आपण विकास केला पाहिजे. त्याच्यामुळे लहानपणापासून व्यायाम, नदीच्या शेजारीच गाव असल्यामुळे व्यायामाचे वेगवेगळे प्रकार, कुस्ती, पोहणे, स्विमिंग, तर हे लहानपणापासून माझ्या थोडेसे संस्कार होत गेले आहेत. वडील हे माझे स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. त्यांचं म्हणणं पहिले असं होतं की आपण देशासाठी केलं पाहिजे. आपली प्रगती तर केलीच पाहिजे, पण त्या प्रगतीत आपला काही वाटा पाहिजे. आणि तो वाटा जोपर्यंत आपण व्यवस्थित राहत नाही, सुदृढ राहत नाही, त्याचा माध्यम व्यायाम, एज्युकेशनमध्ये सुद्धा असं पाहिजे. तर त्या दृष्टीने माझी वाटचाल झाली. नंतर मी इथे क्राडक हायस्कूल, जुन्या काळात क्राडक हायस्कूलमध्ये महात्मा विद्यालय, सध्याचं प्रचलित महात्मा गांधी विद्यालय, तेव्हा गव्हर्नमेंट चालवायची क्राडक हायस्कूल. तर माझं 11वीपर्यंत शिक्षण तिथे झालं, 1969 पर्यंत. त्या काळात मी फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी असे गेम खेळत आलो आहे. 1969ला मी कॉमर्स कॉलेजमध्ये BComसाठी प्रवेश घेतला आणि त्याच्यानंतर माझी खेळाची खरी लाईफ सुरू झाली आहे. या कॉमर्स कॉलेजचं एक वैशिष्ट्य आहे की हे बजाज फॅमिली जी आपली, म्हणजे कमलनयन बजाजपासनं ही संस्कृती होती. आणि याच्यात ज्याप्रमाणे ॲकॅडमिक याला महत्त्व दिलं, त्याचप्रमाणे खेळाला सुद्धा जास्त महत्त्व दिलं होतं. त्यावेळेचे प्रिन्सिपॉल मामद शाह होते. प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. ते स्वतः येऊन आमची प्रॅक्टिस पाहायची. आमचे जे शिक्षक होते, कोचेस होते, त्यांच्याशी विचारविनिमय व्हायचा. आणि पहिलेपासूनच चांगला कोचिंग मिळाल्यामुळे त्या महाविद्यालयाची नित्यनवीन प्रगती होती. शिक्षणाच्या दरम्यान मी 1974ला मी नागपूर युनिव्हर्सिटीतर्फे आंतरविद्यापीठ स्पर्धेत माझं सिलेक्शन झालं कबड्डीच्या ह्याच्यात. आणि या ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच मी क्रिकेट सुद्धा खेळत होतो. म्हणजे तुम्ही एकंदरीत जेव्हा ग्रॅज्युएशन करत होत, तुम्ही कबड्डी या खेळामध्ये पूर्णपणे पूर्णपणेच म्हणाला तेव्हा. विद्यापीठ स्तर काय, आता जे नॅशनल स्तर आहे त्यामध्ये विद्यापीठ स्तर काही तेवढा हे नव्हतं. तेव्हाचं मग काय वातावरण होतं खेळाचं तुमच्या वेळेचं? हो, खेळाचं वातावरण तर पॉझिटिव्ह, आणि आमच्या कॉलेजचं पॉझिटिव्ह होतं. आणि त्यावेळेस तर साधारणतः बाकीकडे हा मोबाईल वगैरेचं नसल्यामुळे सर्व मुलं तुम्हाला सुट्टीच्या काळात, आपल्या शाळा झाल्या, कॉलेज किंवा शाळा झाल्यानंतर हे सर्व मुलं मैदानावर दिसायचे. आणि विशेषतः शिक्षकांचं आणि पालकांचं तेव्हा लक्ष राहायचं, ते पोरगा निरोगी झाला पाहिजे, कुठचं व्यायाम एखादं त्याला कोणचं व्यसनाधीन नाही झाला पाहिजे. म्हणून बरोबर संध्याकाळी जर आपण घरी राहिलो, खरं आज तू का झालं, हा प्रश्न पहिले विचारण्यात येतो. बरोबर. तर माझा खेळ क्रिकेटही होता. क्रिकेटमध्ये सुद्धा मी 2-3 वेळा ट्रायल दिला, परंतु कॉम्पिटिशन चांगली असल्यामुळे आणि नुसतं एकाच गेमकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणून मी क्रिकेट थोडं कमी केलेलं आहे. बरोबर. 77-78ला मी हनुमान व्यायामशाळामध्ये ॲडमिशन घेतली. जगात प्रसिद्ध शारीरिक शिक्षणाचं कॉलेज आहे. त्याच्या जिम आणि तुमच्या वेळेच्या व्यायामशाळा. आता थोडा ह्याच्यातला फरक सांगा. तो सुद्धा बरं सांगतो. आमच्या वेळेस जिम हा प्रकारच नव्हता. परंतु कबड्डी खेळताना पहिले तुम्हाला आखाड्यात जावं लागत होतं. बरोबर. आणि त्या काळात आखाड्यात तुम्हाला चड्डीने नाही, तिथे जाऊन लंगोट घालायला कंपल्सरी केलं होतं. बरोबर. त्याच्याशिवाय ते आखाड्यात येऊ शकत होते किंवा व्यायामाच्या कोणत्या याला वस्तूला तुम्ही हात लावू शकता. बरोबर. त्याच्यामुळे लंगोट घालणं कंपल्सरी होतं. आणि तिथे प्रत्यक्ष सुरुवातपाशी दुसऱ्यांचे जे मोठे पहिलवान राहते त्यांची मालिश करणे, त्यांच्यासोबत थोडासा त्याला काय म्हणतो आपण व्यायाम करणे केल्याशिवाय होत नव्हतं. त्याच्यामुळे हे जे
तात्पुरती जे शिक्षण होतं म्हणजे बॉडी वगैरे चांगली या गोष्टीकडे काही लोकांचं लक्ष नव्हतं. फक्त आपली उत्तम प्रकृती पाहिजे, आपल्यामध्ये ताकद पाहिजे, एफिशियन्सी पाहिजे, एलिजिबिलिटी पाहिजे, ह्या गोष्टी होत्या. माझा एक असा प्रश्न आहे की तुमचा जो 77-78चा जो काळ होता त्या दरम्यान माहिती पण अपुरी होती. पण तरी पण तुम्ही एक तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि आत्ता पण अशी परिस्थिती आहे की माहिती मिळत नाहीये, सुविधा उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे काही विद्यार्थी हे खेळाकडे वळत नाहीयेत. तर त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? तुमच्या वेळेला तुम्हाला माहिती नसताना पण तुम्ही ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे करिअर केलं. तर त्याबद्दल एक आम्हाला माहिती आता काय सर, मी होईल. त्याच कॉलेजला लेक्चरर म्हणून लागलो होतो. हां. त्याच्यामुळे माझं असं आहे की आता ज्या 11वी-12वी मधून जे ट्युशन सुरू झालेले आहेत, हां. पहिले कॉलेजला किंवा शाळेला सुद्धा हां. शाळा संपली की हा जो शारीरिक शिक्षक राहता हां. हा ग्राउंडवर राहणं कंपल्सरी होतं. अच्छा. हां. किंवा कंपल्सरी जरी नसलं परंतु पालक आणि मुख्याध्यापक या गोष्टीकडे विशेष लक्ष देत होतं की हा शिक्षक संध्याकाळपर्यंत थांबला पाहिजे. बरोबर. ही संस्कृती आता कमी झाली आहे. बरोबर. कारण काय झालं की पदात बीपीएड म्हणजे फिजिकल एज्युकेशन नंतर गव्हर्नमेंटनी पाहिलं किंवा गव्हर्नमेंटच्या त्याच्यात सेन्समध्ये की फिजिकल एज्युकेशनवर जास्ती खर्च करणे हा फायदा नाही आहे. म्हणून त्यांनी काय HDED सुरू केलं होतं हायर एज्युकेशनचं आणि त्याला टीचिंगचे पिरियड देण्यात येत होते. बरोबर. टीचिंगचे पिरियड द्यायचे काही 3-4 आणि बाकीचा त्याचा जो लोड होता तो फिजिकल एज्युकेशनचा. परंतु काही संस्थांनी असं केलं की शिक्षक भरती कमी केली आणि यांनाच शिकवायला लावलं. अच्छा. त्याच्यामुळे प्रत्येक शाळेतला जो खेळण्याचा दृष्टिकोन होता, खेळाडूचा दृष्टिकोन, आता एक वेळा तुम्ही अकॅडमिकमध्ये टीचर बनले की तुम्हाला ग्राउंडवर यायला ऑटोमॅटिक लाभ वाटतेच. हा थोडा एक मोठा गव्हर्नमेंट पॉलिसीमुळे एज्युकेशनला मोठा लॉस झाला आहे. बरोबर. त्यानंतरची मग सुरुवात कशी झाली तुमची? तर मी MPED केल्यानंतर माझं निश्चितच होतं की एका कॉलेजमध्ये आपण शारीरिक शिक्षक म्हणूनच राहायचं आणि जसं माझ्या पाठीमागे मी जे काही बनलो होतो तर माझ्या पाठीमागे माझे टीचर लोक, माझ्या क्लबचे लोक जे उभे होते त्याप्रमाणे आपण एखाद्या ग्राउंडवर जाऊन किंवा एखादी संस्था ताब्यात घेऊ त्याच्यावर हे करून आपण पोरांना शिकवायचं हा माझा पहिला एम होता. घरी शेती वगैरे असल्यामुळे तेव्हा समृद्ध परिस्थिती नोकरीच करणे हा काही बरोबर म्हणजे काय म्हणतात प्रिफरन्स नव्हता. आणि एक थोडंसं आपलं होतं की नाही आपल्यासाठी लोकांनी त्रास घेतला, आपण विद्यार्थ्यांसाठी त्रास घेतला पाहिजे. माझा दृष्टिकोन होता जीवनात. अच्छा. आणि माझं एक नशीब बना की मी एका चांगल्या संस्थेत लागलो, चांगल्या कॉलेजमध्ये लागलो की जिच्या खेळाची एक संस्कृतीच होती. अच्छा. म्हणजे कॉमर्स ज्या शाळेत लागलो, कॉलेजला लागलो मी, तिथे जवळपास 100-150 पोरं फक्त खेळाच्या निमित्ताने ऍडमिशन घ्यायचं. अच्छा. अच्छा. हे खेळाचं किंवा इथं खेळाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत म्हणून तिथं घ्यायचं. आणि कॉमर्स कॉलेजला त्यावेळेस सर्वच गेम खेळले जातात. फिजिकल एज्युकेशन टीचरची अशी परिस्थिती राहते की त्याचे गेम जरी असले पण त्याला सर्वच गेमकडे लक्ष दिलं जाते. बरोबर. म्हणजे आमची परिस्थिती अशी होती की जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. अच्छा. म्हणजे एक विशिष्ट गेमकडे जर उभं राहिलं तर पोरांचं दुसऱ्या गेममधले पोरं दुर्लक्षात होते. मग त्याच्यामुळे माझ्या त्या सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून मी हँडबॉल असोसिएशन जोडल्या गेलो, बॉल बॅडमिंटन असोसिएशन गेलो. तसे लोक बॅडमिंटनकडे लक्ष द्यायला लागलो, मी टेबल टेनिसकडे लक्ष द्यायला लागलो, कबड्डी, खो खो तर जुन्या काळातला मी प्लेअर होतो. त्याच्यामुळे खो खो, बास्केटबॉल किंवा आमची चांगली टीम राहिली तर सर्व असोसिएशनशी माझा संबंध येत गेला. अच्छा. आणि विशेष म्हणजे मी क्रिकेट असोसिएशनचा एक खेळाडू असल्यामुळे मला वर्धा जिल्ह्याचं एक सचिवपद मिळालं. मी 1983 ते 2014 पर्यंत मी सेक्रेटरी होतो. अच्छा. क्रिकेट फार एक चांगलं ग्राउंड बनवलं होतं परंतु ते लॉस झालं आमच्या ग्राउंडचं. वर्धा जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे. आता जेव्हा आपण फॉर्म भरतोय छत्रपती अवॉर्डीचा तर तेव्हा तुम्ही 15 वर्षापासूनची तुम्हाला कामगिरी द्यावं लागतं. अच्छा. आणि 5 वर्षाची शेवटली कामगिरी ते लक्षात घेतात. ते पॉईंट्स मोजले जातात. पॉईंट्समध्ये मला जास्ती मिळाले म्हणून मला 2006-07चा अवॉर्ड मिळाला छत्रपती संघटक कार्यकर्ता. मला एक प्रश्न विचारायचा होता असा की ह्या ज्या तुमच्या जर्नीमध्ये तुमचं मोटिवेशन कुठच्या व्यक्तीमुळे मिळालं तुम्हाला? सपोर्ट कोणत्या व्यक्तीने केला हे खेळण्यासाठी? कारण ती तेव्हाची परिस्थिती ही वेगळी होती 78ची 77ची. पण तेव्हाही तुम्ही न हरता तुम्ही फक्त आणि फक्त क्रीडा या क्षेत्रातच काम करायचं असं ठरवलेलं. त्यासाठी तुम्हाला कोणी पाठिंबा दिला? त्याची मी मोटिवेशन घेतलं माझ्या गावातून, माझ्या वडिलांपासून. आणि माझा एक चुलत भाऊ होते
ते सुद्धा चांगले कबड्डीपटू होते. त्यांच्यापासून मी मोटिवेशन घेतलं आणि नंतर इथे जर आलो तेव्हा पुष्कळ क्लबचे लोक मिळाले. मी एक क्लब जॉईन केला. त्या क्लबच्या लोकांनी माझ्या पाठीमागे लागून माझ्यातले जे काही गुण होते ते पाहून मला क्लब जॉईन करावा लागला आणि त्या लोकांमुळे मी आता एक विशिष्ट नाव नाही सांगता येणार, परंतु पुष्कळ लोकांनी मला मदत केली. मला एक गोष्ट तुमची एक आवडली, जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्ही बोललात तुमच्या वडिलांनी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की आपल्याला देशासाठी काहीतरी देणं लागतं आणि तुम्ही त्या गोष्टीचं सिरियस घेऊन तुम्ही एक या पदापर्यंत पोचलात. आता एकंदरीत मला समजून घ्यायचं, तुम्हाला छत्रपती पुरस्कार भेटला त्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीला या स्पोर्टच्या दृष्टिकोनातनं कशा प्रकारे माहिती दिली, त्यांना कसं मोटिवेट केलं, याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं होतं. असं शाब्दिक याच्यात तर नाही झालं, पण माझा मुलगा जो आहे सारंग, हा माझ्या सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये राहायचा. लहानपणापासून तो म्हणजे 6वी-7वी पासून तो 6-7 वर्षाचा. मी दरवर्षी क्रिकेट कोचिंग घेऊन उन्हाळ्याचा एक समर कॅम्प कंडक्ट करायचो 1983 वर. तेव्हापासून त्याच्या धीरपत गेलं ते. माझा लहान मुलगा सुद्धा त्या कॅम्पमध्ये यायचा. तसंच हा कॉलेजच्या याच्यात असं म्हणजे काय म्हणतात त्याला, हँडबॉलचा सुद्धा खेळला जातो. बरोबर. म्हणजे असं काही तेव्हा टॉकिंग तर वडिलांचा आणि पोरांचा फार कमी व्हायचा. बरोबर. हो. परंतु माझ्या ज्या ॲक्टिव्हिटी पाहत होता तो, त्या दृष्टिकोनातून ते झिरपत गेलं, तो खेळत राहिलेला. सर, खेळाचा शालेय जीवनात तुमच्या महाविद्यालयीन काळात आणि तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातनं काय उपयोग होतो, त्याचं काय महत्त्व आहे, याच्याबद्दल थोडी माहिती दिली तर एक बरं होईल. सर शालेय जीवन म्हणजे शालेय म्हणा की कॉलेजचं जीवन असताना तुम्ही नुसतं खेळाकडे पाहूनच जमत नाही. खेळासोबत तुम्हाला अकॅडमिक करिअर घडवाच लागतं. बरोबर. तेव्हाच तुमचे वडील ॲडमिशन दिले तिथे ना. तर ह्या दोन्ही याचा जो समतोल सांभाळतो, त्या समतोलात तो खेळाडू बनतो, माणूस बनतो, विद्यार्थी बनतो तो. बरोबर. आणि जेव्हा आपण एखादं क्षेत्र निवडतो तर बहुतेक करून आपण सर्व याचे फायदे तोटे माहीतच होतं. आता तर तेव्हा तर फक्त विद्यापीठ खेळलं की कोणत्या आपल्या AG मध्ये वगैरे तशा रेल्वेमध्ये अशा सर्व्हिस मिळायच्या. आता तर गव्हर्नमेंटनी 5% कोटा तयार केलेला प्रत्येक हॉस्पिटलला. तुम्हाला सवलती मिळतात. युवन 12वीच्याला तुम्हाला मार्क्स मिळतात. तुम्ही पार्टिसिपेट केलं तर विनर. तेव्हा तसं काही नव्हतंच. बरोबर. खेळणे, आपल्या आरोग्यासाठी खेळणे हा नियम होता आमच्या वेळेस. त्याच्यानंतर मला वाटते गव्हर्नमेंट पॉलिसी काहीतरी 79ला तयार झाली होती. आणि मार्काचं झालं जेव्हा गावंडे होते, अकोल्याचे गावंडे क्रीडा मंत्री होते, तेव्हापासून शालेय धोरण सुरू झालं. स्टेट खेळतात त्या पोरांना 25 मार्क द्यायचे आहेत. जे विनर राहते त्या टीमला, रनरला 10 मार्क, अच्छा. नॅशनलला 25 मार्क. त्याच्यानंतर पुन्हा धोरणात असं होतं की तुम्ही जर नॅशनल खेळले आणि विनर राहिलेत तुम्हाला डायरेक्ट नोकरी मिळायची. अच्छा. त्या कंपॅरिझन एक सांगतो सर, दुःखाची गोष्ट आहे की इतर स्टेटमध्ये ज्याप्रमाणे खेळाडूला मान मिळतो, खेळाडू म्हटलं की त्याला इन्कम साईड तर पाहिजेच. बरोबर. त्या मानाने त्याला सर्व्हिस नव्हती मिळत. एक दुःखाची गोष्ट आहे. या 5-6 वर्षापूर्वी पुष्कळसे जे चांगले खेळाडू राहतात ते कर्नाटकाकडनं हैदराबादनं खेळायला जायचे. अच्छा. चॅम्पियन ती बनायची. महाराष्ट्रात चांगले प्लेअर नव्हते राहत. अरे वा. कारण ते हे करायचे ना, ते घेऊन घ्यायचे बरोबर. मागच्या वेळेला. आता एकंदरीत बघायला गेलं तुम्ही 77ला तुम्ही तुमचं शालेय जीवन आणि हे क्रीडा याच्यामध्ये तुम्ही होतात. आत्ता 2025 आहे. 2025चा तुम्ही तुमच्या डोळ्याने बघताय की शाळेमध्ये कशाप्रकारे खेळाचं प्रचार केला जातो, कशाप्रकारे संस्कृती आहे. तर एकंदरीत तुम्ही विश्लेषण कराल का तुमच्या वेळेचं आणि आत्ताच्या वेळेचं? बिलकुल. जरा ते विश्लेषण तुम्ही एकदम नकारात्मक, सकारात्मक जे काय असेल. नाही. पहिल्याच्या काळात जर शाळेला अर्धी सुट्टी द्यायला काम तर त्याला 4 पिरियड झाल्यानंतर सुट्टी मिळायची, तेव्हा विद्यार्थी खेळाचे आणि शिक्षक लोक पाहायचे. अच्छा. आम्हाला अजून होते स्टाफमधून पाहायचे खेळाचे. आणि जे चांगले खेळाचे पोरं त्या पोरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन टीचर लोकांचा वेगळा होता. बरोबर. म्हणजे ते हेल्प नव्हते करत पास होण्यासाठी वगैरे, पण पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे वेगळा. आता एज्युकेशनमध्ये तसं राहिलं नाही. अच्छा. अप टू म्हणजे 4थ्या वर्गापासून तर 12वी पर्यंत असं राहिलं नाही आहे. होऊ शकते त्याचा संबंध मी त्याच पेशासमोर की हायर सॅलरी मिळायला लागली लोकांना. बरोबर. हायर सॅलरी आणि हायर अथॉरिटी जे आहेत, जसं प्रिन्सिपल किंवा मुख्याध्यापक राहतो, त्यांना हे असं वाटलं की फिजिकल एज्युकेशन काय, याच्यापेक्षा यांना पिरियड द्या,
असं जे पहिल्यांदा काळात असं होतं की जर फिजिकल एज्युकेशन जर दिसलं, आपण टीचर दिसला नाही तर दुसऱ्या दिवशी मेमो मिळायचा की खेळताना मला 25 पोरं दिसले पण तुम्ही दिसलेच नाही. अच्छा. ही तेव्हा प्रिन्सिपॉलची एक ताकद होती, बरोबर. मुख्याध्यापकाची ताकद होती. आता काय झालं की संस्थेतच मुख्याध्यापकाला किंवा प्राचार्य लोकांना फुल अथॉरिटी मिळत नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न तुम्ही विचारू शकता. बरोबर. आता तर सिनियर कॉलेजला 1.5-2 लाख रुपये पगार झालेला आहे. बरोबर. पुष्कळशा कॉलेजची मी अशी परिस्थिती पाहतो की 5 वाजता फिजिकल एज्युकेशन टीचर दिसत नाही. आता त्यांना लेक्चरर म्हणतात किंवा डायरेक्टर म्हणतात, डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन. ही मोठी एक दुःखाची गोष्ट आहे. सकाळी तुम्ही प्रॅक्टिसला आलेच पाहिजे. ती पोरं येतात त्यासोबत टीचर आलेच पाहिजे. त्यांना साहित्य दिलंच पाहिजे. हे एक तुम्हाला म्हणजे तुमच्या वर्क फ्रेममध्ये जरी नसेल परंतु टीचर म्हणून एक किंवा आपल्या देशाचा नागरिक म्हणून तेव्हा टीचर लोक पाळायचे, आता पाळत नाही. बरोबर. आणि टीचरने केलं नाही तर प्रिन्सिपॉलमध्ये तेवढी काय म्हणतात त्याला नैतिकता राहायची. आता प्रिन्सिपॉल म्हणा, लेक्चरर म्हणा किंवा मुख्याध्यापक म्हणा, त्याच्यापैकी झालेलं आहे. दुःखाची गोष्ट आहे. बरोबर. बरोबर. सर तुम्हाला काय वाटतं की सरकारने खेळाचं जास्तीत जास्त मुलांमध्ये रुजवायला, संस्कृती रुजवण्यासाठी काय बदल केला पाहिजे आत्ताच्या याला? सर गव्हर्नमेंटने माझ्या दृष्टिकोनातून योजना बनवण्यापेक्षा कमी योजना पण इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे. एक्झॅक्टली. आता तुमच्या समोर तुम्ही स्टेडियम, आपला बॅडमिंटन का ग्राउंड बताय की हो. आमच्या ग्राउंड बॅडमिंटन मी फार कमी जातो त्या हां. गावात. त्या कोर्टला कमीत कमी त्यांनी 4 वेळा म्हणजे 6 वर्षात 4 वेळा बदलवलं. अच्छा. जेव्हा कोणचं आता तुम्हाला माहिती आहे की ॲडव्हान्समध्ये प्रत्येक गेम चाललेला आहे. हां. तुम्ही आमच्यासारख्याला विचारून नाही फायदा. बरोबर. तुम्ही त्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट लोकांना विचारा पाहिजे. बरोबर. आता कसं राजकारणी लोक ठेका घेतात म्हणा किंवा प्रोजेक्ट करतात, अधिकारी प्रोजेक्ट करतात आणि गावातले जे आपले संबंधित राहतात लोक नाराज नाही झाले पाहिजे म्हणून ठेकेदारी त्यांना देतात. बरोबर. तशापैकी इथले कोड पण इथले म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले त्याचे कोड बनवले बरोबर. की तुम्ही ट्रॅक टाका, तो 4 वर्षात होईल. कारण मेंटेनन्स हा एक प्रत्येक खेळातला महत्वाचा भाग आहे. बरोबर. बरोबर. गव्हर्नमेंट तुम्हाला ग्राउंड बनवून देईल, पण ते ग्राउंड मेंटेनन्स करायसाठी आता एसडीओ म्हणजे आमच्याजवळ होते तेव्हा बरोबर. साधारणतः खेळाडू काय करतो, खेळणं को मिळाला ना आपलं दप्तर आटणं, असा ही गव्हर्नमेंटच्याकडून ते इम्प्लिमेंट पाहिजे. बरोबर. आणि म्हणून म्हटलं का योजना करावी इम्प्लिमेंट. हो. त्याचा तुम्ही दरवर्षी आढावा घेतला पाहिजे. तालुका लेवलवर करा, हो. जिल्हा लेवलवर करा. तुम्ही आढावा घेतला पाहिजे किती मुलं खेळता. फक्त डिओसचं काम झालं एंट्री घेणे, कॉम्पिटिशन निपटवणे, त्या कॉम्पिटिशनला काय दर्जा मिळाला, आपण काय अपील दिलं, काही लवचित नाही आहे. बरोबर. त्याच्यातले 4 लोक सिलेक्ट करणे, डिव्हिजनला पाठवणे, डिव्हिजनमध्ये जिंकून ती स्टेटला पाठवणे. बरोबर. हे कसं म्हणजे त्याचं फॉर्मॅलिटी झालं आहे. याच्याकडे जर जास्ती लक्ष दिलं निश्चितच एक शेवटचा प्रश्न सर, तरुण पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल, ज्यांना क्रीडा क्षेत्रात खरंच करिअर घडवायचं आणि क्रीडा क्षेत्रात तरुण पिढीने यायला हवंय, यासाठी काय तुम्ही संदेश द्याल? तरुण पिढीला मी एकच म्हणतो की पहिल्यापासून शरीर किंवा आपलं मन सदृढ ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम तो कोणत्याही प्रकारचा असो तो तुम्ही केलाच पाहिजे. त्यासोबत तुम्ही अकॅडमिक केअर, सध्या आता अकॅडमिक करिअर सुद्धा तुम्ही घडवायला पाहिजे. बरोबर. या दृष्टिकोनातून नुसतं मग खेळाकडे जायचं किंवा नुसतं हेच बनायचं हा फायदा नाही आहे. व्यसनापासून दूर राहणे, जे आपल्याला शिकवल्या जाते ते व्यवस्थित शिकवणे, त्याची इम्प्लिमेंट करणे आणि आपल्या लाईफमध्ये त्याचा उपयोग करणे. बरोबर. धन्यवाद सर. अरे मी खूप चांगली माहिती दिलीत आणि तुमच्याशी बोलून मला खूप साऱ्या गोष्टींबद्दल माहिती मिळाली. तुम्हाला जर अशा पुरस्कार विजेत्या लोकांसोबत संवाद साधायचा असेल तर तुम्ही townsoul.org या वेबसाईटवर रजिस्टर व्हा आणि तिथे तुमचं प्रश्न असतील, तुमचं काय मत असेल, खेळाबद्दल तुम्हाला कुठचा खेळ निवडायचा असेल याबद्दल तुम्ही चर्चा करायला या. तुम्हाला अशा पुरस्कार विजेते, स्पोर्ट्समधले एक्सपर्टीज यांच्यासोबत चर्चा करायला भेटेल. धन्यवाद. धन्यवाद सर.